तुझं, आता मन भरलं र तुझं, प्रेम वरलं र तुझं, आता मन भरलं र तुझं, गद्दारी करून तूच म्हणतो गद्दार मला, पाखरा आजाद केलं तुला. तर हे असं हे गाणं होतं, मी माझ्या पद्धतीत बोलले होते. ते गाणं तुम्ही नाही ऐकू शकणार. बोलण्याच्या ओघामध्ये एक विषय राहिला. तू बदनापूर मतदारसंघाची निवडणूक, तो किस्सा म्हणजे माझ्या ऐकण्यात आलाय. म्हणजे मी प्रत्यक्ष हजर नव्हतो, नंतर दाजी मला भेटले तिथे. पण असा किस्सा आला की तू फॉर्म भरायला गेली आणि फॉर्म भरायचं सोडून सगळे लोक तुझ्याकडे सेल्फीच्या मागे लागले. तो खरा किस्सा काय, ते काय सांगशील आमच्या दर्शकांना? हो, त्यावेळेस फॉर्म भरायला गेलो होतो तर, आणि त्यावेळेस खरंच खूप हसायला आलं होतं मला की असं तर आपण असं वाटत नाही की अरे आपण एवढी येतात. पण जेव्हा जेव्हा म्हणजे बाहेर जात ना आपण, तेव्हा जे आपले बहीण भावंड आपले सेल्फी घेतात किंवा समोर येतात, त्यावेळेस असं तर आपली पण काहीतरी आहे, की नाही. तर जे समजा जे लोक होते काही असे मोठे, आता मी मला नाही माहिती कोण, त्याच्या मागं 20-20, 40-40, 50-50 असायची झुंड असायची. आणि मी दाजी आणि माझा चुलता, आम्ही दोघं तिघ जण, म्हणजे बाबासाहेब. हा हा, आमचे बाबासाहेब अण्णा. तर आम्ही ते काही लोक सांगितलं थांबा थांबा प्लीज प्लीज एक सेल्फी एक सेल्फी. मी अशी बघायची, म्हणजे आयुष्यात खरंच मला हसू पण आवरण नव्हतं. तुम्हाला काय सांगू, लय म्हणजे लय खुशीची एक बात ती. असं वाटलं अरे हे आपल्यामध्ये काहीतरी संगीता कुछ चीज है, संगीता में कुछ दम है, संगीता कुछ तो भी है. हा, आणि खूप छान वाटलं की चला काही भाऊ बहीण खूप प्रेम देतात, खूप प्रेम. म्हणजे फार्म भरत तिकडेच राहिलं, पब्लिकच सारी आमच्या मागे. हा हा, खूप सारी हे झालं. बरं असू दे, काय हरकत नाही. मला एक अजून एक आता एक शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे, आपण उत्तरार्धात आलेलो. शेवटचा टप्पा, जास्त वेळ नाही, त्यामुळं मला एक सांग. समजा संगीताताई असं, परत त्याच्यानंतर दाजी असं, दाजीचे चिल्ले पिल्ले असते ना, हे तुम्ही एखाद्या फिरायला गेले आणि फिरायला गेल्यानंतर अचानक शहराच्या बाहेर गेले किंवा दुसऱ्या एखाद्या शहरात, जसं की परभणी असेल, घनसंगी असेल, जालना असेल, बीड असेल, कुठे बी असा किस्सा तुझ्या काय आठवण येते का की तू जात असेल किंवा तुला भेटायसाठी लगे एखादा दर्शक म्हणजे महिला नाही, पुरुष दर्शक, तो आला दाजीला बाजूला घेऊन तुझ्या संग सेल्फी घेतात, त्यावेळेस दाजीची भावना काय असते, म्हणजे नेमकं त्याबद्दल तू काय सांगशील? त्याच्यामुळे मी म्हणते तुम्हाला की दाजी हा मित्र आहे, नवऱ्यापेक्षा मित्र आहे माझ्याला. आणि सांगायची गोष्ट म्हणजे असं खूप वेळ झालंय, लय वेळ झालंय, पण दाजी बिचारा असं माझ्याकडे बघतंय ना हसतंय. समजा कोणी आलं माझ्याकडं असं टाईपची सेल्फी, हा सेल्फी, मग ते दाजी लांबून असे बघतात. पण दाजी मला बिचारे कधीच म्हणले नाही तर की तो व्यक्ती का आलाय आणि तुला खेटून का उभं राहिलाय आणि त्यांनी का, कारण की त्यांना माहित आहे हे क्षेत्र कसं आहे. इथे जर तुम्ही फेमस झाला, तिथे जर तुम्हाला 4 लोक ओळखीत असतील तर ते तर फोटो घेणारच ना. मग तुम्हाला याच्यात एवढं काय रागवायची गरज नाही, नाही तर मग तुम्ही त्याच्यात उतरत नाही. पण दाजी मला एवढं सपोर्ट करतात आणि एवढं समजून घेतात की दाजी मला आयुष्यात म्हणजे अजून पण मला कधी म्हणले की तो माणूस का आलाय का सेल्फी घेतली, तू त्या व्यक्तीला का बोललीस, असं कधीच नाही झालं. दाजी तितकं समजून लय समजूत. अच्छा, म्हणजे देव माणूस आहे आमचा. क्या भला है बुरा है, अरे जैसा भी है, मेरा पती मेरा देवता है. असा माझा देवता आहे. वा 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 देवता. ओ देवता, खरं आहे का खोटं आहे हे? खरी गोष्ट, खरं गोष्ट नाही. पण खरं तुम्ही मला एक सांगा, याच्यावर तुम्हाला एखाद्या दिवशी खरंच कधी कधी अचानक लवकर जायचं राहतं, हिच्यामुळे समजा संगीतात याच्यामुळे दर्शकामुळे समजा जे चाहता आहे ते चाहता कधी कधी 1 ते 2, 2 ते 5 असं, आणि आपल्याला वेळेवर एखाद्या लग्नाला जायचं किंवा एखाद्या कोणाला तरी भेटायला अचानक जायचं, त्यावेळेस तुमची भावना काय राहते? नाही, माझी भावना ही राहते बाबा सारला भेटणं, यायचं मन कोणाचं दुखायचं नाही, यायला भेटून समजा पुढे जायचं, समजा ते साऱ्याचं समाधान करावंच लागते. पण तुम्ही मला एक विचारायचं आहे की तुम्ही माझ्याकडून त्याची तारीफ करून घेतली आणि त्याच्याकडून माझी तारीफ करायला कोण घेणार? तारीफ बिरीफ नाही, हे मुलाखत आहे, त्याच्यामुळे काय त्याला काय वाटते माझ्याबद्दल? तसं नाही, ते आहे इतके 27 वर्षापासून सांभाळते, म्हणजे काय वाटतं, भांडत नाही, भांडणार माघार घेतो, म्हणजे अजून काय सांगायचं? मी कशी वाटते त्यांना? अरे वा, काही सांगायचीच गरज नाही, इथंच आम्ही डोळ्याने पाहतो, बाकीचं काय नंतर त्या गोष्टीवर बोलू आपण, बरोबर आहे का नाही? बरं, एक मला एक अजून या विचारात एक दुसरा असा प्रश्न मला एक विचारायचा की तुझे लाखात प्रत्येक चॅनल असतं, इंस्टाग्राम असतं, फेसबुक असतं, 3 चॅनलच्या माध्यमातून असतं, लाखात
त्याला माझी वेळ एक वेळेस ते जेवत पण नाही, पण संगीता ताईचा व्हिडिओ 7 वाजता येणार, संगीता ताईचा व्हिडिओ 8 वाजता येणार, 9 वाजता, जे काय तुझा वेळ असेल. तर अशा करत असताना काही जे संगीता प्रोडक्शन संगीता ताईच्या चॅनलवर असेल किंवा संगीता ताईच्या विचारावर प्रेम करणारे चाहते असतील, तर असे चाहते कधी कधी तुला घरी कार्यक्रमाला, त्याच्या घरी कार्यक्रम असेल, फंक्शन असेल, बोलवतात का नाही, किंवा तू त्यावेळेस किती लोकांकडे गेली किंवा त्या लोकांना तू कशी हाताळते? खूप सारे बोलते, खूप सारे प्रेम करते, तर फोन लावून सांगितलं ताई प्लीज या आमचा हे कार्यक्रम आहे, इथं लग्न आहे, किंवा एखाद्या त्यांचं दुकान असलं त्याची ओपनिंग असली, खूप सारे बोलते. तर पण मग कसं होते, मला वेळ नाही भेटत, मी त्यांना पहिले सॉरी म्हणते की दादा मला सॉरी माफ करा, आणि ते त्याच्यात समजून जातात की बाबा चला संगीता ताईच्या मागं थोडं काम राहते, त्याच्यामुळे ते पण समजून जातात बिचारे, एवढे करते. नाही तर खूप सारे बोलते. काय चांगली गोष्ट. मला एक सांगा, ते शेतीवर विषय आठवला की एक किस्सा मला असा कळाला की नाही त्या किस्स्याची चर्चा झाली, परंतु किस्सा दाजीने सांगितलं, पण ते थोडासा तू बगल दिलीस की त्याने किस्सा सांगितलं की तुम्ही दोघं जण स्कूटीवर जात होते आणि स्कूटीवर गावाकडे जात असताना गाडी पंक्चर झाली आणि ते म्हणे की आता तू ढकल म्हणले, तर तुझं न ढकलता तो एका 4 चाकीच्या गाडीला हात दिला आणि त्या गाडीत बसून दिली. ते खरा किस्सा, खरं की खोटं, त्याबद्दल तू काय सांगते? हा म्हणजे सांगायची एक गोष्ट की कुट्टी नेली होती आणि ती बंद पडली माझ्यामध्ये, म्हणजे म्हणले धक्का मार, मी म्हणलं मी धक्का मार रिकामी नाही म्हणलं, एक तर मी आधीच पाय ठाणकायत म्हणलं, म्हणजे 4 चाकी समोरून मोठी गाडी चाललेली होती, तर ते मला म्हणलं हाय ताई, ते म्हणलं हाय दादा कशा आहात, ते म्हणले बरे, म्हणले काय झालं, म्हणलं काय नाही स्कूटी थोडी झाली, म्हणले बसा बसा गाडीमध्ये बसा, मी गाडीमध्ये बसले, दाजीला मला स्कूटी आणा तुम्ही आता, दाजीला दिलं सोडून, क्या बात आहे. मग दाजीने आणली, मी आले बसून. क्या बात आहे. ते किस्सा म्हणजे खरंच स्मरणात राहण्यासारखं आहे. ताईच्या संगीता ताईच्या विंदाजीच आहे, म्हणजे संगीता ताईचे येते की फॉलोवर एका चाहत्यानं म्हणजे ते निव्वळ चाहत्यातच प्रेम, ते तिकीट बिकीट घेतलं काही नाही. त्यांनी रस्ते इकडे आल्यावर समजा मला लस्सी पाजली की ताई लस्सी प्या, मला नको नको नाही म्हणजे नाही, दाजीला म्हणले चला, पण दाजीला स्कूटी सोडता येते का? दाजीचा स्कूटी मग दाजी स्कूटी बिचारे, मग मला जा या दाजी तुम्ही मी आले मस्त पैकी बसून, अशी गोष्ट. काय हरकत नाही. फजिती समजा झाली, पण दाजीनं दाजीच्या हातानं फजिती करून घेतली असं तुला म्हणायचं. तो दाजीला जीव लावला, पण दाजीला तो प्रेम कळालंच नाही. तो प्रेम कळालं नाही असं मला हरकत नाही. खरंय खोटे दाजी? मला एक आता एक शेवटचा प्रश्न आहे की ज्यावेळेस तुम्ही आता शेतापर्यंत आलो, गाडी लोक आलं सोडलं तिथपर्यंत ठीक आहे, पण तुम्ही सत्यता ज्यावेळेस तुम्ही दोघं जण शेतात जातात, तुम्ही अशाच अवतारामध्ये शेतात जातात किंवा शेतात काम करत असताना शेताचे कपडे घालावे लागतात कधी कधी, कारण कपडे त्यावेळेस तुम्ही ते व्हिडिओ कसे काढतात किंवा त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? किंवा नाही आपलं कसं आहे माहिती की एकदम साधं, कधी कधी मी गाऊनवर पण जाते मस्त पैकी गाडीवर बसून, असं नाही की हा आता नटून करणार आहे, वावरामध्ये जायचं म्हणलं कुठलं काय होय, आपल्याला काम करायचंय, खुरपण करायचंय, राबायचंय, तिथं कुठं मेकअप आला आणि कुठं काय आले होय, जे असतंय ते पण सर धुवून जाते का नाही. त्याच्यामुळे आपलं काय जे आहे ते आहे, जसे आपल्याला व्हिडिओ काढचे एखादा खुरपिता एखादा गवत काढता किंवा एखादा खत टाकता ते व्हिडिओ काढता आणि टाकायचं, तिथं काहीच हे नाही. अशी गोष्ट आपण साधे सिंपल लोक, आपण वावरामध्ये राबणारे लोक आपण, तो की नाही. हा आपलं असं नाही की हा आता आपल्याला दाखवायचंय वेगळं, करायचंय वेगळं, आहे की नाही. आपण फक्त व्हिडिओ पुरतच काय लोक करतात ना, व्हिडिओ पुरतच ते राबणार, व्हिडिओ पुरतच हातामध्ये डुप्लिकेटपणा नाही. संगीता अंकुश गायकवाडकडे डुप्लिकेटपणा, जे काय ते खरं जे बोलन ते खरं बोलणार, जे वागण ते खरं वागणार, म्हणजे खोटं नाही. आणि मला याच्यावर एकच बोलणार की काही लोक कसं सहानुभूती घेण्याशिवाय, आता सोशल मीडिया असं भरपूर आहे की फेमस होण्यासाठी किंवा एकासाठी गरिबी दाखवायची, पत्राच्या घरात थांबायचे, पत्राच्या घरासमोर भाकरी पोळ्यात करायच्या, ते फाटकेले कपडे दाखवायचे, तर मग त्याच्यामध्ये लोकांची सहानुभूती घ्यायची. खूप सारे लोक सपोर्ट पण करतात, पण त्याला त्याच्या मागची रियालिटी नसती मागत. आमच्यासारखे लोक काय, आम्ही 100 रुपये शर्ट घालणार पण आम्ही एटने राहणार, लोकाला याच्या माग काय होय काय मारती असं झालंय तर झालंय, पण नाही भावना याच्या माग खूप सारी गरिबी, खूप सारं आमचं हे, पण आम्ही ते नाही दाखवत. आम्हाला कसं वाटतंय आपण जे आहोत ते दाखवलं पाहिजे आपण, असं नाही की ते गरिबीपणा लोकांचं सहानुभूती घेऊन ना हे करायचे, लाईक फॉलो मिळवायचे. पण इथं कसं आहे माहिती का, खऱ्याचा जमाना नाही ना, सगळा खोटेच जमाना आहे. त्याच्यामुळे लोक कसं आहे माहिती का, असं
ऐकून घ्या, तसं ते जरी असलं ना हं. काही प्रमाणात आहेत, हं. परंतु कसं असतं माहिती आहे का, हं. लोक ज्यावेळेस एकदा तुमचे कंटिन्यू कंटेंट्स पाहतात, व्हिडिओ पाहतात आणि हं. किंवा तुमचे वेगवेगळे बोलीत पाहतात, तर त्यावेळेस त्यांच्या दर्शकाच्याही लक्ष येतं, फॉलोअरच्या लक्ष येतं. मग ते ज्यावेळेस वस्तू ते सुद्धा ते तुमच्या प्रेमात पडतात, मोहात पडतात, जसं की संगीताताईचं असेल की दाजीचे असेल प्रेमात पडलेली. आणि मित्रांनो, हे आता अशा प्रकारे ही संगीताताई आहे, हे अंकुशराव म्हणजे दाजी आहेत, अंबड नगरपालिकेत स्वच्छता कर्मचारी आहेत. परंतु ते मन हे जे घर जे दिसतं हे तुम्ही पाहू शकता, कॅमेरामॅन मी सांगितलं टोटल हे जे दिसतं हे पूर्ण पत्राचं घर, हे ओरिजिनल त्यांचं घर आहे पहा, हो. बरं का. पण जे आहे ते खरं आहे. आणि तुम्ही आता ते महिने प्यार कियामध्ये कबूतर पाहिलं असेल, ते ताईलाच किस्सा माहिती. आपण आता कसं आहे, ताई आहे आपली, ते दाजी आहे, मग आपण जास्त खोलात काही जाणार नाही रे बाबा, कारण आपल्याला काही कळत नाही आणि आपण मोठे धाटे. कसं आहे, चार लोकांकडून आपल्याला काही गोष्टी नको, त्यासाठी आपण कसं आहे, तुम्ही आमच्याशी जे संवाद साधला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आमचं असंच म्हणणं आहे की असंच वेळोवेळी आम्ही ताईची ज्यावेळेस बी आम्हाला ताईची आठवणी किंवा ताईची नाही जरी आली तर चोरून लपून आपण दाजीची सुद्धा मुलाखत घेऊ. त्यामुळे आपण कधी ना कधी दोघांची मुलाखत घेऊ. आमच्या चॅनलला तुम्ही चॅनलबद्दल तुम्ही काय सांगाल लोकांना, काय आवाहन कराल तुमच्या चॅनल बद्दल आमच्या असं तुमच्या असं जे काय दाखवलं? चॅनल बद्दल हेच बोलणार की यांचे जे आम्ही पण याचे न्यूज बघतो, तुम्हाला खूप आवडते आणि तुम्ही नक्कीच यांचे SK चॅनल आहे नक्कीच फॉलो करा, त्यांना करा, काहीतरी करा, नुसतं बघू नका. आणि कशा पद्धतीने करा, कशा पद्धतीने करा, कशा पद्धतीने करा, खपा खप टप टप काहीतरी करा, फॉलो लाईक. आणि त्यांचं चॅनल बघा, तुम्हाला आंबेडकरले पुरे न्यूज भेटते. आणि मी सलाम देते, त्यांना सलाम करते की न कोणाला घाबरता, न कोणाला हे करतात, पुढे ते पळत येतात लगेच. पळत येतात, खरी न्यूज देतात. मी त्यांना एकदा सांगितलं होतं, काय माहितीये का सर, तुम्ही प्लीज कोणाच्या दबावामध्ये जाऊन किंवा कोणाच्या याच्यामध्ये कधीही अशी बातमी नका. ते काय म्हणले माहितीये का, नाही ताई मी तसं कधी करणार पण नाही आणि मला तसा हेतू पण नाही आणि मला हीच त्यांची बात आवडते. जिथं रोकटोक बोलायचं तिथं बोलणार, मग ते कोणी का असाना, कोणी पण असाना. मला हे त्यांचं व्यक्तित्व खूप आवडत आहे आणि म्हणून मी त्यांच्या चॅनलसाठी शुभेच्छा देणार. आंबडचं हे चॅनल बघा प्लीज, खूप छान आहे. धन्यवाद. हे होतं संगीताताई आणि यांच्याशी आता संवाद साधला, ह्या गप्पा संपलेल्या आहेत आणि याच्यानंतर आपण हेच प्रक्षेपण तर आपण दाखवणारच आहोत. परंतु परत वेळ कधी मिळाली म्हणजे असे ताईशी आपण अधूनमधून भेटत जात जाऊ, ताईशी आपण चर्चा करत जाऊ. नमस्कार.